नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या जगभरातील तज्ज्ञांसाठी किंवा तरुणांसाठी चायनाने अलीकडेच एक के विजा जाहीर केलाय. पण या विजा पॉलिसीवरून अनेक मतभेद दोन्ही देशांमध्ये आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतात. विशेषतः भारतीयांविषयी रोष चीनी नागरिक व्यक्त करतायत. तर एकंदर या सगळ्या पार्श्वभूमीचा भारत चीन संबंधांवर भविष्यात काही परिणाम होईल का, आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर किंवा जिओपॉलिटिकल कनेक्शन्सवर याचा काही परिणाम होईल का, याचा आढावा घेण्याचा आज आपण या भागातून प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक विषयाच्या अभ्यासिका आणि परराष्ट्र धोरण या विषयाच्या अभ्यासिका प्रोफेसर उत्तरा सहस्त्रबुद्धे मॅम. मॅम, भारत शक्तीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर जसं मी विषयाची तोंड ओळख करून दिली त्यालाच धरून पहिला प्रश्न विचारतो की अनेक मतभेद पाहायला मिळतात या के विजावरून. तर चीनने हा के विजा जो जारी केलाय त्याच्या मागचा नेमका हेतू काय असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ही त्यांची एखादी धोरणात्मक खेळी असेल का, अजून काही यामागे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही दुसरं धोरण असेल, काय वाटतं? आणि नेमकं भारत या सगळ्याकडे कसं पाहतो? चीननी हा विसा साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये या वर्षीच्या त्यांनी असं जाहीर केलं की ते के विसा नावाचा एक नवीन विसा जारी करतील. आणि त्याचा योगायोग असा झाला की ट्रम्प प्रशासनाने ज्या वेळेला H1B विसावरच्या ज्या काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्या वाढवल्या, त्याची फी वाढवली. त्याच्यानंतर काही दिवसातच म्हणजे 1 ऑक्टोबरला हा विसा प्रत्यक्षामध्ये आलेला आहे. ज्या वेळेला हा विसा जाहीर झाला त्यावेळेला तो नेमका कशासाठी आहे आणि त्याच्या काय अटी आहेत वगैरे हे तितकंसं स्पष्ट झालेलं नव्हतं. पण एव्हाना ते स्पष्ट झालेलं आहे. आणि जर का आपण काही ऑफिशियल वेबसाईट पाहिल्या किंवा विसासाठी अप्लाय करण्याच्या वेबसाईट जर बघितल्या तर आपल्या असं लक्षात येतं की STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या विषयामधल्या ग्रॅज्युएट, कमीत कमी ग्रॅज्युएट असलेल्या व्यक्तींसाठी हा विसा त्यांनी लागू केलेला आहे. आणि त्याचा उद्देश जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये असं दिलंय की रिसर्च आहे, एज्युकेशन आहे, बिझनेस आहे आणि ऑन्ट्रप्रेन्योरशिप. म्हणजे ज्या लोकांना काही संशोधन करायचं असेल किंवा ज्यांना एखादा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी ही संधी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा विसा कमीत कमी 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत दिला जाईल. तर हे एकूण जे चीननी आतापर्यंत जी स्पष्टता आली आहे ती एवढी आहे. वयाच्या वगैरे पण इतर काही अटी आहेत. पण हे एकंदर आपण पाहिल्यानंतर असं वाटायला लागतं आपल्याला की चीनचा हेतू ह्याच्या मागे कदाचित असा आहे की स्टेम क्षेत्रातली जी जगभरातली टॅलेंट आहे आणि ती वेगवेगळ्या देशामध्ये आहे, तर ह्या टॅलेंटला आपल्याकडे आकर्षित करून घेणं, त्यांच्या देशामध्ये जे काही संशोधन चाललेलं असेल त्या संशोधनासाठी या व्यक्तींचा काही उपयोग होईल का ते पाहणं, किंवा त्यांच्या टॅलेंटचा वेगवेगळ्या प्रकारे, मग ते व्यवसाय असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, वेगवेगळ्या प्रकारे चीनच्यासाठी त्याचा कसा उपयोग होईल हा त्यांचा हेतू आहे. पण याच बरोबरीने हेही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला एक सुलभपणे दिला जाणारा विसा चीन आपल्याला देतंय, जगातल्या लोकांना देतंय, त्यावेळेला अर्थातच त्याच्या मागे असा हेतू असतो की तुम्हाला जर इतर ठिकाणी जाण्यासाठी जास्त कष्ट पडत असतील, जास्त अटी असतील, तर आमचा देश असा आहे की इथे तसं काही नाहीये, आम्ही तुम्हाला तुमचं स्वागत करतोय, आमच्या देशामध्ये या. म्हणजे एक प्रकारे असं आपल्याला म्हणता येतं की युरोप किंवा अमेरिकेला जाणं हे कठीण असेल तर चीनमध्ये येणं तितकंसं कठीण नाहीये. हे कुठेतरी जगातल्या तरुणांवर आणि जे क्वालिफाईड तरुण आहेत त्यांच्या मनावरती ठसवण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणता येतं. नक्कीच. चीनची भूमिका तुम्ही उलगडून सांगितली. तर यालाच धरून जसं मी तोंड ओळख करताना म्हटलं की ह्यामुळे, या पॉलिसीमुळे चीनचे जे नागरिक आहेत त्यांचं सोशल मीडियावर असेल किंवा अन्य प्लॅटफॉर्म्सवर असेल तो थोडा भारतीयांविषयी रोष पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर के विजा घेऊन जर मोठ्या प्रमाणावर भारतीय आपल्या देशात आले तर कुठेतरी आपल्या नोकऱ्या इन्सिक्युअर होतील असा एक अशी एक जी भीती आहे ती या सोशल मीडियावरील वक्तव्यांमधनं किंवा ट्रेंड्समधनं व्यक्त होताना दिसते. तर यालाच धरून मला विचारायचंय की यामुळे जे दोन्ही देशांमधले नागरी संबंध आहेत, आपण पीपल्स टू पीपल म्हणतो, त्या रिलेशनवर काही पुढे जाऊन परिणाम होऊ शकतो का, असा काही धोका निर्माण होऊ शकतो का? आपण हे लक्षात घेऊया की चीनी नागरिक जरी म्हणत असले की त्यांच्या नोकऱ्यांवरती
विपरीत परिणाम होईल या प्रकारच्या विसाचा. एका परीने बघितलं तर कुठच्याही देशामध्ये ज्या वेळेला स्थलांतरी येतात आणि ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये शिरत असतात, त्यावेळेला स्थानिक लोकांना ही जी भीती वाटते ती अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, ती वास्तविक भीती असते आणि ती स्वाभाविकही असते. त्याच प्रकारची भीती चीनी नागरिक आता व्यक्त करतायत आपल्या समोर. सोशल मीडियावरती का असेना ते व्यक्त होत आहेत. परंतु एक दोन गोष्टी आपण लक्षात घेऊया. पहिली ही की के विसाच्या खाली व्यक्तींना तिथे जाऊन नोकरी करता येईल की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर हा नोकरीसाठी दिला जाणारा विसाच नाहीये. तर त्याच्या ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशन, रिसर्च, एंटरप्रेन्योरशिप असं असल्यामुळे चीनी व्यक्तींच्या ज्या नोकऱ्या आहेत किंवा त्यांना भविष्यामध्ये ज्या काही नोकऱ्या मिळू शकतील त्याच्यावरती ह्याच्यामुळे गदा येईल अशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे जर त्यांच्याकडनं काही जर रोष व्यक्त केला जात असेल तर कदाचित असं आहे की त्यांच्या देशातल्या कोणीतरी त्यांना वस्तुस्थिती जी काय आहे ती समजावून सांगायला पाहिजे. किंवा मग आपण असं म्हणू शकतो की हा जो सोशल मीडियावरनं एकंदरीत जे लोक व्यक्त होत आहेत ते थोडस प्रिमॅच्युअर्ड आहे. त्याचे परिणाम काय होतील, म्हणजे आत्ता विसा लागू झालाय, महिना पण नाही झालाय आणि तुम्ही त्याच्यावरती बोलता आहे असं न होता या लोकांना कुठेतरी थांबा असं सांगायला पाहिजे आहे. त्यांचा जो रोष आहे तो मला समजू शकतो. त्यांचा जो रोष आहे तो बाहेरच्या देशातून येणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चीन हा असा देश आहे की जिथे स्थलांतर हे सोपं नाही. अगदी के विसाची जरी गोष्ट घेतली आपण तरी पहा, म्हणजे अमेरिकेत जर एखाद्या वेळेला कोणी H1B घेऊन गेलं तर कालांतराने ग्रीन कार्ड आणि पुढे नागरिकत्व घेण्याचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा असतो. तो सोपा असतो असं मी म्हणत नाही, पण तो मोकळा असतो. परंतु चीन कुठल्याही प्रकारे के विसाच्या मध्ये अशा प्रकारची गॅरंटी देत नाहीये की आम्ही तुम्हाला आमच्या देशाचं नागरिकत्व देऊ. त्यामुळे इथे नागरिकत्वाचा तो प्रश्न नाहीच आहे. म्हणजे स्थलांतरित व्यक्ती ही कायमची तिथे राहणार नाहीये. स्थलांतरित व्यक्ती ही एका निश्चित काळासाठी येईल आणि परत जाईल. त्यामुळे हे चीनचं धोरण आहे. आलेल्या व्यक्तींना सहजपणे सामावून घेऊन नागरिकत्व देणं हे चीनचं धोरण नाहीये. जपान किंवा चीन किंवा अगदी आपला देश भारत याच्यामध्येही बाहेरनं आलेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळवण्यासाठी खूप जाचक अटी असतात आणि ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे स्थानिक लोकांचा जो रोष आहे तो थोडासा मला अनाठाई वाटतो की इथे येऊन जे टेम्पररी तुमच्याकडे येणार आहेत त्या व्यक्ती काही तुमच्या संधी अशा कितीशा हिरावून घेऊ शकतील. दुसरा तुमचा मुद्दा असा होता की पीपल टू पीपल संबंधांवरती ह्याचा किती परिणाम होईल. काही प्रमाणात होऊ शकतो, कारण कसं आहे माहितीये ना, सोशल मीडियावरती ज्या वेळेला माणसं सुरू होतात त्यांना थांबवणं कठीण असतं आणि सोशल मीडिया हा अतिशय पोलरायझिंग इफेक्ट असलेला एक मीडिया आहे असं आपण म्हणूया. तिथे टोकाला जाणं हे अगदी सर्रास घडतं आणि अगदी ज्यांना आपण रॅशनल व्यक्ती म्हणतो त्या रॅशनल व्यक्ती सुद्धा सहजपणे टोकाला जाऊ शकतात. कसं आहे, सोशल मीडियाचं हेच ती भानगड त्याची अशीच आहे की तुम्ही जोपर्यंत एक्स्ट्रीमली काहीतरी बोलत नाही तोपर्यंत तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्हाला रीडरशिप मिळत नाही, व्ह्युअरशिप मिळत नाही आणि अशा तऱ्हेने. तर सोशल मीडियावरती एक प्रकारचं काय म्हणूया, एक प्रकारचं बाचाबाची सुरू होऊ शकते. परंतु पुन्हा एकदा मला असं वाटतं की ह्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. याचं कारण असं की आपण ज्यावेळेला भारत आणि चीन या देशांच्या संबंधांचा विचार करतो त्यावेळेला या देशांमध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट हे मुळातच अतिशय मर्यादित आहेत. ज्या प्रमाणामध्ये अमेरिका असेल किंवा इतर पाश्चात्य देश असतील किंवा अगदी इतर वेगवेगळे जगातले वेगळ्या आफ्रिकेतले काही देश असतील, म्हणजे केनिया असेल, मॉरिशस असेल, दक्षिण अमेरिकेतले काही देश आहेत, यांच्यामध्ये मुळामध्ये जो अगदी रशियामध्ये पूर्व आपले पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट खूप चांगले राहिलेले आहेत. आणि त्याची काही कारणं आहेत, म्हणजे ते केवळ बिझनेसमुळे नाही तर शिक्षण, संशोधन या क्षेत्रातल्या संधींमुळेही या वेगवेगळ्या देशांमध्ये चांगल्या प्रकारचे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आपले तयार झालेले आहेत. चांगल्या प्रकारचे म्हणजे मी गुडविल या अर्थाने म्हणत नाहीये, तर व्हॉल्यूम या अर्थाने म्हणतेय. असे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट चीनच्या बरोबर भारताचे आत्ता काही खूप मोठे आहेत असं नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती विपरीत परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाहीये. झाला तर इतकाच होईल की समजा चीन मधल्या लोकांना, म्हणजे आपण ज्याला सामान्य लोक तुमच्या आमच्यासारखे म्हणतो, चीन मधल्या लोकांना जर भारतीयांविषयी काही आकस असेल
आणि खूप मोठ्या प्रमाणात भारतीय के व्हिसा घेऊन तिकडे गेले तर तो आकस वाढेल, याच्या पलीकडे त्याचा काही फार मोठा परिणाम होईल असं मला स्वतःला वाटत नाही. जर आपण भारताचं परराष्ट्र धोरण पाहिलं तर त्याच्यात कुठेतरी आपल्याला चीनची दुहेरी भूमिका पाहायला मिळते. म्हणजे एकीकडे चीन भारताचा स्पर्धकही म्हणता येईल आणि काही अंशी सहकारी म्हणता येईल. तर आता आपण नागरी संबंधांविषयी बोलतोय, तर ह्या सगळ्याचा म्हणजे या के व्हिसाच्या मुद्द्याचा आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर मुद्द्यांचा हे जे परराष्ट्र धोरण आहे किंवा हे जे व्यापार संबंध आहेत किंवा अन्य संबंध आहेत ह्यांवर काही परिणाम होऊ शकतो का मॅडम, त्याविषयी काय सांगा? म्हणजे हा, भारत आणि चीन यांचे जे संबंध आहेत ते प्रामुख्याने सामरिक आणि आर्थिक आहेत. आणि सामरिक पातळीवरती आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपले दोघांच्या जे बॉर्डर आहे, म्हणजे जी काही सीमा आहे दोन देशांमधली, त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात वाद आहेत. अगदी लडाख पासून ते अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंत अनेक ठिकाणी त्याच्यावरती वाद आहेत. आणि त्या वादाचा परिणाम आणि त्या वादाचं प्रतिबिंब हे आपल्या आर्थिक संबंधांमध्ये नेहमी उमटत आलेलं आहे. आज आर्थिक बाबतीमध्ये जर आपण बघितलं ना, म्हणजे व्यापार जर बघितला तर चीन हा भारताच्या सगळ्यात मोठ्या भागीदारांपैकी एक आहे. म्हणजे चीन आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये पहिला दुसरा एवढाच फरक पडलेला आहे. आजही चीन बरोबर आपला प्रचंड मोठ्या संख्येने व्यापार आहे आणि तो व्यापार जरी चालू असला तरी सीमेवरचे संबंध ही एक वेगळीच गोष्ट आहे. तुम्ही बरोबर म्हणालात की एक प्रकारे ते दुहेरी संबंध आहेत. म्हणजे आर्थिक बाबतींमध्ये एक वेगळं आहे, व्यापारामध्ये एक वेगळं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपले जे काही सामरिक इश्यूज आहेत एकमेकांच्या बरोबरचे, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची रिलेशनशिप आपली आहे. बरं, भारताचे जे सामरिक संबंध आहेत ते केवळ भारत चीन सीमारेषेपुरते मर्यादित नाही आहेत, तर हिंद महासागराचा जो जे क्षेत्र आहे, जो प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये देखील आणि म्हणजे दक्षिण आशिया आणि हिंद महासागर प्रदेश या दोन्ही प्रदेशांमध्ये भारत आणि चीन हे एकमेकांचे स्पर्धक आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये आपलं प्रभुत्व प्रस्थापित करणं किंवा त्या देशांच्या पॉलिसीजना कसं इन्फ्लुएन्स करता येईल, यामध्ये चीन आणि भारत यांची सतत स्पर्धा ही गेल्या आपण 20 एक वर्षापासून पाहतो आहोत. याचाही परिणाम आपल्या एकूण आर्थिक संबंधांवरती झालेला आहे. परंतु एक व्यापक जिओ पॉलिटिक्स जे सध्याचं जे चाललेलं आहे ना, त्याचा एक छोटासा जर विचार आपण केला तर असं आहे की व्यापार हा एक भाग झाला, पण दुसरा जो भाग असतो आर्थिक संबंधांमधला तो असा असतो की संसाधनं ती कोणाकडे किती आहेत, त्या संसाधनांचा उपयोग करण्याची क्षमता कोणाकडे आहे, ती कशी आहे, आणि त्याचबरोबरीने आज जे सगळ्यात मोठं ज्याला आपण स्पर्धा म्हणू जगातली, जी टेक्नॉलॉजिकल पातळीवरती चाललेली आहे, म्हणजे ती AI मध्येही चाललेली आहे आणि ती सेमीकंडक्टर्सच्या मध्येही चाललेली आहे. तर ही AIची जी स्पर्धा आहे ती प्रामुख्याने अमेरिका आणि चीनमध्ये आहे. आणि सध्या आपल्याला असं दिसतं की अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश हे एक प्रकारे एक गट करून चीन हा आपल्या बरोबरीला कसा येऊ शकणार नाही याची काळजी घेत आहेत. त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर ही एक मोठी महत्वाची गोष्ट राहते. सेमीकंडक्टरचं जे उत्पादन आहे ते आज आपण पाहिलं तर सेमीकंडक्टरचं उत्पादन करणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये अमेरिका आणि चीन हे वरच्या नंबरवरती आहेत. म्हणजे पुन्हा एकदा त्या दोघांच्या मध्ये ते कॉम्पिटिशन असणारच आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन या सर्व गोष्टींना लागणारे जे नॅचरल हे आपण म्हणतो रिसोर्सेस, म्हणजे रेअर अर्थ जे असतात, म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत, त्याच्याही मध्ये बघितलं तर अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये म्हणजे टेक्नॉलॉजी AI असेल किंवा रेअर अर्थ असेल, म्हणजे सेमीकंडक्टरचं प्रोडक्शन रेअर अर्थ वगैरे, याच्यामध्ये मुख्य स्पर्धा ही अमेरिका चीनमध्ये आहे. भारत हा त्याच्यामध्ये काहीसा मागे आहे, काहीसा म्हणजे तुम्ही जर एक जागतिक क्रमवारी बघितलं तर भारत दोन्हीमध्ये बऱ्यापैकी खालच्या नंबरवरती आहे. गंमत अशी आहे मात्र की भारताकडे रेअर अर्थ मिनरल्सचे रिझर्व्ह आहेत. चीन आणि भारतामध्ये हा फरक आहे. चीन हा आज मॅन्युफॅक्चर करतोय, म्हणजे त्यांचे रिझर्व्ह जे आहेत ते तो वापरात आणतोय. आपल्याकडे रिझर्व्ह आहेत ज्याचं प्रोडक्शन अजून होत नाहीये. म्हणजे भविष्यामध्ये आपलं काहीतरी चित्र वेगळं असेल अशा तऱ्हेचे ते रिझर्व्ह आहेत. आणि या बरोबरीने ही सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की सध्या जर आपण कोणकोणत्या देशामध्ये रेअर अर्थ मिनरल्सचे मोठे साठे आहेत असं बघायला गेलो तर त्याच्यामध्ये म्यानमारचा खूप मोठा नंबर आहे. मला असं वाटतं की पहिल्या 5 मध्ये म्यानमार आहे आणि म्यानमार त्याच्यामध्ये असण्याचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा चीन, भारत, अमेरिका
यासारख्या देशांना एकमेकांशी स्पर्धेच्या पातळीवरच आणणार आहे. कारण म्यानमारमध्ये चीन सध्या आहे, त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये चीनचा इन्फ्लुएन्स आहे, तो त्यांच्या मिलिटरी हुंटावर आहे, सध्याच्या लष्करी राजवटीवरती आहे. आणि त्याच बरोबरीने म्हणजे ही चीनची दुहेरी भूमिका आहे. लष्करी राजवटीच्या बरोबरीने जे रिबेल ग्रुप तिकडे म्यानमारमध्ये लढाई करतायत, त्यातल्याही अनेकांशी चीनी राजवटीचे संबंध आहेत. भारतालाही तिथे राहायचं आहे, टिकायचं आहे आणि आपला प्रभाव तिकडे वाढवायचा आहे. आणि आज अमेरिका तर अशा खेळी करू पाहते की चीनला तिथून हुसकून कसं लावता येईल. त्यामुळे या प्रकारच्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर ही जी स्पर्धा आहे, जी भविष्यामध्ये घडणारी स्पर्धा आहे, जी टेक्नॉलॉजी आणि मिनरल्सवरती घडणारी स्पर्धा आहे, त्याचा परिणाम भारत आणि चीन यांच्या संबंधांवरती निश्चितपणे होणार आहे. त्याचा जर के व्हिसाशी संबंध आपण लावायचा झाला तर तो असा आहे की जर के व्हिसामध्ये रिसर्च व्हिसा आहे आणि के व्हिसामध्ये व्यवसायाचा व्हिसा आहे, तर शक्यता अशी आहे की काही भारतीय जर तिकडे म्हणजे चीनमध्ये जाऊन त्यांनी काही उद्योगासाठी प्रयत्न केले, व्यवसायासाठी, किंवा त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली, किंवा तिथल्या संशोधन संस्थांमध्ये ते दाखल झाले आणि काही त्यांनी शिक्षण घेतलं, तर ह्या सगळ्या गोष्टी भारताच्या पथ्यावर पडू शकतात. मुळामध्ये हा टेम्पररी व्हिसा आहे. आपल्यापैकी काही व्यक्तींनी चीनमध्ये जाऊन काही प्रकारचे जे तिथे या व्हिसाखाली आपल्याला करता येत आहेत त्या ऍक्टिव्हिटीज केल्या आणि समजा 3-4 वर्षानंतर त्या व्यक्ती परत आल्या तर भारताला त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. पण त्याच बरोबरीने चीनला हे आवडणार नाहीये आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि चीन संबंधांमध्ये दुरावा येण्याची हा जो एक व्यापक जिओपॉलिटिकल सीन आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक दुरावा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीन किती सहजपणे संशोधन संस्थांमध्ये भारतीयांना येऊ देत आहे हाही एक मोठा प्रश्न आहे. आपण एक साधारण वर्षभर वाट पाहिली तर या के व्हिसाचा फायदा किती भारतीयांना मिळतो हे आपल्या लक्षात येईल. आणि एक छोटीशी आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते, ज्याच्यामुळे भारत चीन संबंधांमध्ये आधीच जे सामरिक संबंधांची गुंतागुंत आहे ती वाढण्याची शक्यता आहे. ती वाढण्याची अशी शक्यता आहे की पूर्वापार चीन असं म्हणतं की संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे, त्यांचा क्लेम आहे तो. मॅकमोहन रेषा जी आहे तिकडे, जी सीमारेषा ही भारत मान्य करतं, ती चीनने ती मान्य केलेली नाही. त्याच्यामुळे चीनचे एक डिप्लोमॅटिक जेस्चर जे नेहमी असतं ते असं असतं की समजा म्हणजे भारताचं एखादं शिष्टमंडळ ज्यावेळेला चीनला जातं त्यावेळेला त्या शिष्टमंडळामध्ये एखादी व्यक्ती अरुणाचल प्रदेशची असेल तर चीन असं म्हणतं की तुम्हाला व्हिसाची गरज नाही. आणि मग भारत असं त्याच्यामध्ये भूमिका घेतं की ही भारतीय नागरिक आहे, तुम्ही व्हिसा दिला नाही तर ही व्यक्ती तिकडे येणार नाही. हा जो प्रश्न आहे चीन आणि भारतामधला, त्या प्रश्नाला अनुसरून जर चीननी के व्हिसाची अरुणाचलच्या नागरिकांना गरज नाही अशी भूमिका घेतली तर त्यातून फक्त पीपल टू पीपल नव्हे तर त्यातून सामरिक पातळीवरची काय गुंतागुंत तयार होईल हे मात्र मला असं वाटतं की त्याच्याकडे नीट एकदा कोणीतरी बघितलं पाहिजे. कारण की जर का अरुणाचल प्रदेशचे लोक जर सहजपणे जाऊ लागले आणि त्यातून जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर ते भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट राहते ती. नक्कीच, खूप हा महत्वाचा मुद्दा आपण सांगितला मॅडम. अमेरिकेचा आपण बोलण्यात उल्लेख केला किंवा मगाशी H1B व्हिसाचा आपण उल्लेख केला, तर अमेरिका, चीन आणि भारत यामधल्या तिहेरी स्पर्धेबद्दल आपण बोललो. तर के व्हिसा जो आहे तो H1B व्हिसाला पर्याय आहे अशी एक थिअरी मांडली जाते, किंवा तुम्ही जसं म्हणालात की इकडे ट्रम्प यांनी त्याच्यावरची फी वाढवल्यामुळे किंवा जे अतिरिक्त शुल्क जे टॅरिफ लादले त्यामध्ये कुठेतरी स्वतःची भूमिका सिद्ध करण्यासाठी बीजिंगने हा निर्णय घेतलाय. तर एकीकडे के व्हिसा आणि भारत चीन संबंधांवर बोलत असताना तिहेरी स्पर्धेचा विचार करता भारत अमेरिका संबंधांवर याचा काही परिणाम होऊ शकतो का, आणि जर झाला तर तो काय असेल? हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे के व्हिसा हा जरी चीननी H1B ला स्पर्धा म्हणून आणला होता की नाही हे आपल्याला माहिती नाही, परंतु सध्या त्याचं प्रोजेक्शन तसं होतं आणि चीनच्या पथ्यावर पडता येते की ट्रम्प इथे असं करतायत आणि इथे बघा आम्ही तुमच्यासाठी कशी दारं उघडी करतोय हे ते सगळ्या जगाला सांगतायत. आणि जर पुन्हा तिहेरी संबंधांचा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आपण लक्षात घेतलं तर असंच आहे पुन्हा चित्र. बरं, आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर एका परीने चीन हा भारताशी संबंध आपले सुरळीत व्हावेत याच दृष्टीने प्रयत्न करतो आहे. म्हणजे लडाखमध्ये जे 2020 साली 20 पासून सुरू झालेलं होतं
त्याच्यामध्ये कुठेतरी ते संपायच्या दृष्टीने काही पावलं उचललेली गेलेली आहेत. आणि आता अमेरिकेशी भारताचा दुरावा आल्यानंतर ब्रिक्सच्या नंतर म्हणा किंवा इतर ह्याच्यानंतर चीनला असं वाटायला लागलं की कदाचित आपले भारताबरोबरचे संबंध सुधारू शकतील आणि त्यामुळे या तिहेरी स्पर्धेमध्ये अशी शक्यता आहे की एका परीने चीनकडनंही हे अप्रत्यक्षरित्या सांगितलं जाईल की कशाला पाहिजे H1B, तुमच्यासाठी के विजा आहे, तुम्ही इथे येऊ शकता. पण मुळामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या 2 व्हिसामध्ये एक फरक, म्हणजे एक म्हणण्यापेक्षा अनेक फरक आहेत आणि फंडामेंटल फरक आहे. तर तो असा आहे की H1B व्हिसा हा ज्यांना अमेरिकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तिथे नोकरी देतायत त्यांनी तुमच्या वतीने त्याच्यासाठी अर्ज करून मग त्यांना म्हणजे त्या नोकरी देणाऱ्यांना एम्प्लॉयरला हे सांगावं लागतं की आम्ही सॅलरी देतोय आणि आम्ही त्याच्या इथल्या राहण्याची जी काय आहे ती काळजी घेणार, कारण आम्ही त्याला इतकी त्याला पगार देणार आहोत. हे बंधन के व्हिसामध्ये नाहीये. त्यामुळे हा एक मूलभूत फरक आहे. मुळामध्ये चीन तिकडे गेल्यानंतर नोकरीचा हा व्हिसाच नाही. कदाचित मला कुठेही ऍडमिशन नाही मिळाली आणि मी स्टेम ग्रॅज्युएट असेन तर मी के व्हिसासाठी अप्लाय करू शकेन आणि तिथे जाऊन 6 महिने राहून एक अंदाज घेऊन परतही येऊ शकेन. किंवा मला तिथे व्यवसाय करता येईल का ह्याचा एक आढावा घेण्यासाठी म्हणूनही मी 6 महिन्यांचा व्हिसा घेऊन तिकडे जाईन. काही इन्व्हेस्टमेंटच्या संधी आहेत का बघेन किंवा मला कोणाशी काही कोलॅबोरेशन करता येईल का ते बघण्यासाठी जाईन. अशा देखील शक्यता के व्हिसामध्ये ज्या H1B मध्ये मुळीच नाहीये. त्या दृष्टीने पाहिलं तर के हा व्यापक आहे, H1B हा नाही. पण जर लॉंग टर्मचा आपण विचार केला तर H1B हा जास्त फायद्याचा अनेकांना ठरू शकतो के व्हिसाच्या पेक्षा. आणि त्याचं एक महत्वाचं कारण जे आपण मगाशी त्याच्याबद्दल बोललो ते असं आहे की H1B व्हिसा ज्यांना मिळालेला आहे त्यांना 10 वर्षानंतर का होईना नागरिकत्व मिळायची संधी आहे. के व्हिसामध्ये मात्र तशा प्रकारची संधी नाहीये. अर्थात कोणी हा प्रश्न विचारू शकेल की एखाद्याला मायग्रेशन करायचं असेल तर तो अमेरिकेत जातो आहे किंवा युरोपमध्ये जातोय, हे ठीक आहे. पण एखादी भारतीय व्यक्ती जर तिला मायग्रेट करायचं असेल तर चीन हा तिचा पहिला चॉईस असेल का, हाही प्रश्न कोणी विचारू शकतात. आणि त्यामुळे अशा व्यक्तींसाठी के व्हिसा हा चांगला आहे असंच म्हणायला पाहिजे. कारण तुम्हाला तिथे जाऊन जर संधी काय आहे हे बघण्यासाठी तिथे जाणं ही एक मोठी उपलब्धी आहे. आणि या दृष्टीने H1B आणि के यांची जर आपण तुलना केली तर म्हणजे असं म्हणता नाही येणार की हा चांगला किंवा तो वाईट आहे. परंतु के मध्ये काही फायदे आहेत जे H1B मध्ये नाहीत. हे आपल्याला अगदी एक कर्सरी ग्लान्स मध्ये दिसून येतं की के मध्ये बऱ्यापैकी फायदे व्यक्तींसाठी आहेत. आपण सर्वसामान्यांचे फायदे आणि संधी याविषयी बोलतोय, तर त्यालाच जोडून एक शेवटचा प्रश्न आहे जो मला वाटतं प्रत्येक आपल्या व्ह्युअरच्या मनात असेल की ह्या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर किंवा हे जे सगळे मतभेद पाहायला मिळतात या पार्श्वभूमीवर चीनच्या या के व्हिसाकडे भारतीयांनी एक संधी म्हणून खरंच पाहावं का? मग ते तुम्ही म्हणाल तसं स्टुडंट्स असतील किंवा इतर काही कोर्सेससाठी अप्लाय करणारे लोक असतील आणि तर त्यांनी ह्याच्याकडे संधी म्हणून पाहावं का सध्या एक होल्डवर राहावं या संदर्भात जे या विजाला अप्लाय करू इच्छितात त्याविषयी थोडं काय सांगाल? मला असं वाटतं की संधी म्हणून पाहायला हरकत नाही. जर काही जणांना स्टेम ग्रॅज्युएट पैकी काही जणांना जे आज ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना जर कुठे एखाद्या चीनी विद्यापीठामध्ये जर प्रवेश मिळाला किंवा संशोधनाची संधी मिळाली तर त्यांनी जरूर तिकडे जावं. कारण वेगवेगळ्या देशांमध्ये काय संशोधन चालतं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचा अप्रोच कसा आहे हे पाहणं हे देखील एक मोठं शिक्षण असतं. वर्षभरासाठी काय होईना तो, कारण पहा ना आज अनेक विद्यार्थी हे ग्रॅज्युएट झाल्यानंतर 1 वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी युरोपमध्ये जात असतात. त्या वर्षभरातही ते बरंच काही शिकून येतात. त्या प्रकारे जर चीनमध्ये वर्षभर जाण्याची संधी मिळाली तर जरूर जावं. एक त्याचा दुसरा फायदा म्हणजे एक तोटा एक फायदा आहे असंही म्हणू शकतो आपण. चीनमध्ये काय माहितीये का, चीनमध्ये मॅन्डरिन भाषा येणं हे खूप गरजेचं आहे आणि भारतीयांपैकी बऱ्याच लोकांना मॅन्डरिन भाषा येत नाही, आपण शिकत नाहीये ती भाषा. समजा के व्हिसावरती काही प्रमाणामध्ये अगदी खूप मोठे नाही तरी काही हजार व्यक्तींनी जरी तो घेतला आणि जर काही व्यक्ती तिकडे जायला लागल्या, समजा 1 वर्षाच्या नंतर काहींचा व्हिसा जर 2 वर्षापर्यंत वाढवून मिळाला त्यांना, तर त्याचा फायदा असा होईल की मॅन्डरिन भाषा जुजबी प्रमाणात का होईना जाणणाऱ्या अनेक व्यक्ती निर्माण होतील आणि त्या भारतात परत येतील.
आणि चीनशी डील करत असताना मॅन्डरिन जाणणाऱ्या व्यक्ती आपल्याकडे असणं याचाही एक खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि त्याच बरोबरीने व्यवसायाच्या संधी, इन्व्हेस्टमेंटच्या संधी आणि कोलॅबोरेशनच्या संधी या जर काही असतील आणि त्या प्रकारे काही असे तरुण उद्योजक असतील, स्टार्टअप वाले लोक असतील, त्यांना जर असं वाटलं की तिथे जाऊन काही हे आपल्याला करता येईल, तर त्यांनी देखील जरूर त्या संधीचा फायदा घ्यावा. असं आहे की म्हणजे चीन आणि आपले इतर म्हणजे चीन आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये फरक आहे. फरक असा आहे की भारतीय व्यक्ती जर चीनमध्ये गेली तर तिला कोणी शत्रू म्हणून तिथे बघत नाही. चीनी लोक हे आपल्याशी हे नॉर्मली वागतात. म्हणजे ते कदाचित तुम्हाला त्यांच्या घरात घेणार नाहीत, मित्र म्हणून वागवणार नाहीत वगैरे सगळं ठीक आहे. पण ज्याप्रमाणे युरोपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी शत्रू म्हणून वागवत नाही, त्याचप्रमाणे चीनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी शत्रू म्हणून वागवत नाही. आणि त्याचमुळे जर तिथे टेम्पररीली जाऊन म्हणा किंवा काही काळासाठी वास्तव्य करून म्हणा तुम्हाला तिथल्या काही गोष्टी शिकून घेता येत असतील, तर ज्यांना ती संधी मिळते त्यांनी ती जरूर घ्यावी, असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच. आणि आपण आशा करूया मॅम की या के विसा संदर्भातले जे सगळे क्लॅरिटी आहे, जो सगळ्या स्पष्टता आहे ती आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि जास्तीत जास्त भारतीयांना, आपल्या नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल आणि भारत चीन संबंध आहेत तेही अखंड काळासाठी, दीर्घ काळासाठी सुरळीत राहतील. आपण आज इकडे आलात भारत शक्तीमध्ये आणि या विषयावर खूप सोप्या शब्दात आणि खूप छान पद्धतीने उलगडून मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलवरती मला बोलावल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि भारत शक्तीच्या आपल्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे की आजचा तुम्हाला भाग कसा वाटला, यामधील मुद्द्यांविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि भारत शक्ती मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.